एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी करते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. सहज म्हणून किचन मध्ये गेल्या होत्या तर अचानक आम्हाला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. बघतो तर काय, निलिमाबाई पाय स्लिप होऊन पडल्या होत्या. खूप लागलं होतं त्यांना. निलिमा त्यांची सून. सुनेचं नाव ललिता आहे ना? सॉरी 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 नाही. हे लहानपणी कधी पडले होते काय? नाही नाही, तो आमच्या घरातला विसराळू विनू आहे. अनिता तुला बोलवते बघ. नाही, अनिता कॉलेजमध्ये गेली असेल ना आता. तिचं बोलवते. आठवलं आठवलं आठवलं. माझी बायको आहे अनिता. म्हणजे मी तसा विसरत नसतो, पण काय ना डोक्यात दुसरं काही चालू असलं ना विचार की मग अचानक. नाही साहजिक आहे, बरोबर. हेमंता, अनिता बोलवते, तिला मदत हवी असेल रे काहीतरी, जा ना जरा. आलो. हा मी आलो. कठीण आहे माझं. तुम्ही बसा निवांत. नाही आजी, मी जरा ललिताला बघून येतो. अहो काय घाई आहे, नील आणि स्वानंदी गेलेत आत. जरा नंतर जा, म्हणजे जरा तपशीलवार बोलता येईल तुम्हाला. काय तपशील कळलं ना, सांगितलं ना आता हेमंतरावांनी. तरी सुद्धा त्यांना तुम्हाला काही वेगळं सांगायचं असेल तर. काय आजी, काय ती वेगळं सांगणार मला? तुम्ही होतात ना आमच्या घरी राहायला. ती बोलते का कधी माझ्याशी धड? नाही, पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. काही वेगळी नाही हो. तिने नारळाच्या वड्या आणेपर्यंत मला माहिती सुद्धा नव्हतं की तुमच्या घरी येणार आहे. कुठून आणल्या होत्या वड्या? आणल्या म्हणजे बाहेरनं नाही आणल्या, डबा भरून आणला ना तेव्हा मला कळलं की ती तुमच्या घरी चालली आहे. बरोबर. आलोच मी. पण काय हो माधवराव, तुम्ही अगदी फोनची वाट बघत असल्यासारखेच होता, तो लगेच आलात. हो, काय झालं, फोन आला आणि मुलं लगेच टॅक्सी आणायला धावले. आपल्या आईला काय झालंय कळल्यावर इंद्रनील थांबतोय काय घरात? खरंय खरंय. आणि रात्रीची वेळ ना, ट्रॅफिक पण नव्हता, आलो पटकन. अजिबात खोटं वाटत नाही हो. म्हणजे नाही, म्हणजे तुमचं अगदी बरोबर आहे, पटतंय मला ते. हो, मी बरोबरच बोलतो नेहमी. कदाचित मी उगाच शंका घेते, ललिताबाईंना खरंच दुखापत झाली असेल. पण मग मनाला उगाच कुरबुर का लागून राहिलीये? जाऊ दे, काय कळत नाहीये. पण दुधानं तोंड पोळलेला माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना, तशातली गत झालीये माझी. स्वामी, लक्ष असू देतो घरावर. ललिता ताईंची इथे नीट काळजी घेतली जाणार नाही असं वाटतंय का तुला? नाही नाही आई, असं अजिबात नाही. तुम्ही प्लीज तसा काही समज करून घेऊ नका प्लीज. मग तू इतका आग्रह का करतोय असताना इथून घेऊन जाण्याचा? आई आता तुम्हाला कसं सांगू मी, तुम्हाला कदाचित हसू येईल पण अगदी लहानपणापासून, आमच्या लहानपणापासून आम्हाला सवय आहे आई घरी असण्याची. म्हणजे शाळेतून घरी आलो की आई घरी असायची, मग तिच्या हातून जेवण करणं, लाड करून घेणं, इतकी सवय लागली ना, आजही ती सवय तशीच आहे. ऑफिसमधून घरी आलो की आम्हाला आई हवी असते. ती नसते तर आम्ही खूप अस्वस्थ होतो. म्हणजे मी तिला बाय केल्याशिवाय ऑफिसला पण जात नाही. हवं तर तुम्ही स्वानंदीला विचारा.
हो अगं, आईंचं घरी नसणं यांना सहनच होत नाही. हो म्हणजे अगदी सकाळी उठल्या उठल्या पाया पडणे, पाय चेपून देणे, हे सगळं मी करत नाही. ऍक्च्युली मी केलं पाहिजे. हो आई, पण हे सगळं न करता आई तितकंच प्रेम करते आमच्यावर, तितकीच काळजी घेते. त्यामुळे सवय लागली आईकडून पॅम्पर करून घ्यायची. स्वानंदीला जशा तुम्ही आहात ना, तशीच मला माझी आई आहे. तितकंच प्रेम करतो मी आईवर. मुलांची सासरी पाठवणी होत नाही, मुलं सासरी जात नाहीत, पण याचा अर्थ असा नाही ना की आईला ती मिस करत नाही, आईवर ती प्रेम करत नाही. अरे हे काय, आज सगळ्यांनी एकाच खोलीत झोपायचंय? नाही म्हणजे आम्ही काय म्हणत होतो की त्यांना जरा आता आराम करू द्या ना, आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया. चला. मला वाटतंय ललिताताईंना इथून घेतल्याशिवाय नील या खोलीतून बहुतेक बाहेर नाही जायचा. असं कसं? अरे म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलंय ना की 10 दिवस त्यांना अजिबात हालचाल करू देऊ नका, पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलीये. नाही, आम्ही तिला घरी अजिबात काम करू देणार नाही. तिची अजिबात हालचाल होणार नाही याची काळजी घेऊ. हे बघ नील, तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. आत्ता तुझ्या आईला पूर्ण आरामाची गरज आहे. आणि स्वतःचं घर म्हटलं ना की कुठलीही बाई नुसती बसू शकत नाही घरात. हो ना, आणि आम्हा बायकांचा ना हा अगदी प्रॉब्लेमच असतो. म्हणजे 24 तास डोक्यात नुसतं काम 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 असतं. म्हणजे बघा, आता आम्हाला सांगितलं ना की सोफ्यावर बसा, की सोफ्यावर बसल्यावर ना आम्हाला उशांची न धुतलेली कवरं दिसतात, किंवा टीव्ही बघत बसा असं सांगितलं ना तर टीव्हीवर धुळीची पुट्ट चढली ती दिसतात, किंवा आडवं होऊन विश्रांती घ्या असं सांगितलं ना तर पंख्यावरची किंवा अशी सिलिंगवरची जळमट वगैरे दिसतात. खूप मोठा प्रॉब्लेम असतो हा. आणि मग नवऱ्याला धारेवर धरतात. ते माधवरावांना जमणार आहे का पण? म्हणून नील, मी काय म्हणते ते ऐक. आईला घरी आराम नाही मिळणार. स्वानंदी क्लासला जाईल आणि निलिमाच्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती सारखी तिथे येऊन जाऊन राहणार. मग कसं करणार? हो ना, आणि तुमचे बाळूदादा पण नसतील ना आता घरी, म्हणून. हो, पण तुला काय वाटतं स्वानंदी? अरे आता चर्चा कशाला करताय? मी जसं तुमच्या घरचा पाहुणचार घेतला ना, तसं तुम्ही आमच्या घरचा पाहुणचार घ्या. हा. अरे नील, हे आम्हाला कोणी परक्या काय? राहू देत नाही तर. सगळेच म्हणतायत तर राहू दे आईंना. म्हणजे 2-3 दिवस राहून बघू दे. तुम्हाला अगदीच नाही वाटलं तर मग नेऊ घरी. ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणतात तर मग राहू द्या आईला. अरे इंद्रनील, किती नाराज होतोस? आई इथेच आहे, परक्या गावात नाही कुठल्या. नाराज नाही होते तो, काळजी वाटते तिला माझी. बघ, फक्त आईच मला ओळखते. आई, मी तुला सतत फोन करेन. फोन जवळ राहू दे. हं? आणि कंपल्सरी आराम करायचा. कळलं का? 50 वेळा फोन करेन ना मी नंतर. हो, 100 वेळा फोन कर. आणि मला काय काम आहे इथे, नाही का? फक्त तू तुझी सगळी कामं सांभाळ म्हणजे झालं. बरं, आता त्यांना आराम करू द्या. आपण सगळे बाहेर बसूया. हं? या. आराम करतो. हळू 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 ठेव. आई काळजी घे. आराम कर. हो, बाबा, आई आराम कर. हो रे, हो. ए बाळा,
अगं कसला विचार करतेस एवढा? हे सगळं तुला खरं वाटतंय? स्वानंदी, मी काय म्हणते, आपण एखाद्याला संधी देऊन बघायला काय हरकत आहे? नाही म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवावा अशा ललिताबाई नाहीयेत हे मलाही मान्य आहे. कधीतरी आपण आपल्या मनाचं ऐकावं ना. म्हणजे तुझं मन तुला असं सांगतंय का की आई हे सगळं मुद्दाम नाही करत आहे? मी एवढाच विचार केला की त्या सगळे मुद्दाम का करतील आणि त्यातून त्यांना काय फायदा आहे. नाही म्हणजे मलाही पहिल्यांदा असं वाटलं की त्या मुद्दाम हे सगळं करतायत. पण मग असा एक विचार केला, प्रत्येक वेळेला प्रत्येक घटना हे संकट नसतं. पण खात्री नाही ना वाटत आहे. अगं खात्री वाटत नाही म्हणून साफ साफ म्हणत भुई धोपटण्यात काय अर्थ आहे? वेडेपण आहे तो शुद्ध. अशानं आपला चांगुलपणावरचा विश्वास उडेल. प्रत्येक गोष्ट संशयित नजरेनं बघायची सवय लागेल आपल्याला. माहित नाही का, पण माझं मन मला सांगते की हे जितकं दिसतंय ना तितकं साधं नाही. तू कशाला एवढा विचार करतेस? त्या इथं असं काहीही करणार नाही. तेच तर कळत नाहीये ना त्यांच्या डोक्यात काय चाललं. मला काय वाटतं माहितीये का, तुला जसं वाटतंय ना तसं कदाचित नसेलही. कारण ललिताबाई कारस्थानी आहेत हे आपल्याला माहित असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला कारस्थान दिसतं. तू शांतपणे घरी जा, मी आहे इथं, काही काळजी करू नकोस. तुझ्या भरोशावरच जाते मी, कारण अगं घरात बाकी कोणालाच माहित नाही की त्या कशा आहेत. आणि हे जितके भोळेत ना तितकेच आपल्या घरातले, त्यामुळे काळजी वाटते गं. अगं मी बसले ना पण इथे राखणीला, तू कशाला काळजी करतेस? निश्चिंत मनाने जा. स्वानंदी निघायचं ना? हो निघूया. बाबा आईंच्याच खोलीत आहेत अजून. अच्छा, मग मी त्यांना हाक मारतो आणि आईला पण बाय करून देतो. आजी येतो. हा ये लवकर. हा नको काळजी करूस वेडू. तू नीट काहीच सांगत नाहीयेस ललिता. नीट काय सांगायचंय? मला ना बोलवत सुद्धा नाहीये. काय बघते ना? नाही ते बघतोय, पण जे दिसतंय ते खरं आहे ना? मग उगाच डॉक्टर आले होते का? उगाच त्यांनी सांगितलं की बेडवरनं हलायचं नाही? मग ठीक. पण काय वेगळं असेल तर वेळी सांगून टाकू. हात सुद्धा लावू नका. भयंकर दुखतोय पाय माझा. टच पण नाही करायचं. ऐ ग महादेवा. काय 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 झालं? अरे मग नको ना तू पायाला त्रास देऊ आई. अरे लवकर बरं व्हायचं नाही का तुला? अरे हो, डॉक्टर म्हणाले 10-15 दिवसात पाय बरा होईल. मग तू आता पडून राहा. कंपल्सरी आराम कर प्लीज. तशी मला खात्री आहे हे लोक तुला अजिबात हलू देणार नाहीत. मलाही तसंच वाटतंय. कोण ना कोणतरी असतंच माझ्या सेवेला, माझ्या सोबतीला. अरे होईन 10-15 दिवसात बरी मी. बरी झालीच पाहिजे तू. नक्की आराम कर. पण हो निघू का मी आता? काळजी कर. सकाळी फोन करतो मी. हो का थांबू नाही तर इकडे सोबती घेऊ? जा तू, मी आहे बरी. बाबा चला. हो काळजी घे काय प्लीज. चल ऐक चल. बाय. चला, सुरुवात तरी चांगली झाली. मी खरोखरच घसरून पडले याच्यावर विश्वास बसला सगळ्यांचा. आणि डॉक्टरनी पण आपलं काम चोख बजावलं आणि इंद्रनीलचं मन वळवण्याचा महत्वाचा टप्पाही पार पडला. आता उद्यापासून खरी सुरुवात होईल. इथल्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावायचं असेल तर इथल्या प्रत्येक माणसांची दुखरी नस कोणती हे आधी शोधून काढावं लागेल. ते एकदा कळलं ना की मग बस. मग जे काही स्फोट घडवायचे ते मी माझ्या सोयीनुसार माझ्या घरात बसून सुद्धा घडून आणू शकेन. फक्त रिमोट हातात आला पाहिजे.
तरच इथून जायच्या आधी स्वानंदीच्या या घराला तडे पाडण्यात मजा आहे. आता हे घर खिळखिळ करूनच इथनं बाहेर पडायचं. म्हणजे मला वाटेल तेव्हा जोरदार झटका दिला की देशपांडे भुईसपाट. स्वानंदी, ही ललिता जहागीरदार नवीन जोमाने परत आली. आता तयार राहा. ऐगो सकाळी सकाळी फोन करते. बोल रे. हा आई, आई कसा पाय तुझा आता? झोप लागली का नीट? हो झोप लागली. अरे पण पाय फार दुखतोय ना माझा, त्यामुळे सारखी जाग येते रे मधून मधून. काय मला रात्रभर झोप नाही आली तुझ्या काळजीमुळे. म्हणजे काय? ब्रेकफास्ट करावासा वाटत नाहीये. तू काय खाल्लंस का? नाही रे, म्हणजे नामस्मरण चालू होतं ना माझं, म्हणून मग काही नाही खाल्लं. पण तू ब्रेकफास्ट करायचं नाही असं काही करू नको. काय? हो आई, मी खाईन. पण आई तू लवकर बरी होऊन लवकर घरी ये बरं. हा, आणि ऐक ना, मी तुझे कपडे संध्याकाळी तिकडे आणून देईन. हा हो चालेल. ओके बाय. हा, आणि थांब थांब, बाबांना बोलायचं तुझ्याशी. काय? एक मिनिट. कशाला? कशाला काय, सकाळपासून खूप आठवण येते तुझी. एवढ्यात घेतलात पण फोन? टोचून बोलणार कोणी नाही ना. जरा आवाज आला की सत्य म्हणणार कोणी नाही. खूप मिस करतोय तुला. तुला सुद्धा तिकडे बाळू चहा दे, निलिमा नाश्ता आण, अशा ऑर्डर द्यायला कोण मिळालं नसेल ना. खूप दया येते ग ललिता तुझी. गुड मॉर्निंग ललिता ताई. गुड मॉर्निंग अनिता ताई. कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं बरं. फ्रेश दिसतंय एकदम. या. अरे नाही, माझं अजून सगळं आवरून व्हायचंय, मी नंतर घेते ना. ललिता ताई, आमच्या घराचा हा नियम आम्ही आजारी माणसाला अजिबात लावत नाही. हे बघा, तुम्ही आता छानपैकी नाश्ता करा, मग पुन्हा एकदा आराम करा, आणि तुम्हाला उठावंसं वाटलं तर मला हाक मारा, मी तुम्हाला येऊन मदत करेन. घ्या. एक मिनिट, लिंबू पिळून देते. एक मिनिट. लिंबू पिळून कशाला देताय तुम्ही? असू द्या. हो काय हे, मला ना फार अवघडल्यासारखं होतं. अहो काही ऑकवर्ड वगैरे नाही हो. आणि तुम्हाला खरं सांगू का, पोह्यात जर असं वरून लिंबू पिळला नाही छान ना, तर पोह्याची खरी चव लागत नाही बघा. ते बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगते, आमच्या ह्यांना एरवी काही आठवत नाही, सगळं विसरतात. पण एक दिवस मी पोह्यावर लिंबू पिळला नाही ना, तर बरोबर लक्षात ठेवून मला टोमणा मारते. एक मिनिट हा जरा. हा काय? हो काय करताय तुम्ही? असं फोनवर नका बोलू, आता तुम्ही आराम करा. हो करते. नाही म्हणजे तुम्हाला मी ना गंमत म्हणून सांगते, काही बायकांना ना फोनवर बोलायची इतकी वाईट सवय असते, तुम्हाला सांगते मी. आता तुम्हाला गंमत म्हणून सांगते, आमच्या शेजारी त्या ढमढेरे काकू राहतात नाही का, त्या ना नेहमी कामाच्या वेळेला मला फोन करतात. हो, आणि कामाच्या वेळेला फोन करून, बाई तू नाश्ता काय केलंस, तू जेवायला काय केलंस, तू आता वाटण कसलं केलंस, खोबरंच किती खावलंस, इतके प्रश्न विचारतात ना. एकदा काय झालं माहितीये का, त्यांनी ना गॅसवर एक पदार्थ ठेवला करायला, आणि त्यांनी मला येऊन फोन लावला. म्हणजे त्यांना काहीतरी शंका असणार, पण त्या बोलता बोलता इतक्या बोलायला लागल्या, म्हणजे त्यांची नात कुठे राहते, त्यांची बहीण काय करून गेली आहे, सुनेने कसं लाडू नीट केले नाहीत वगैरे, इतकं बोलायला लागल्या ना त्या, की मग काय झालं माहितीये का, नेमकं ना त्यांच्या किचनमधून ना वास यायला लागला. हा, त्यांच्या किचनमधून वास यायला लागला ना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जरा जास्तच बोलतोय. म्हणजे खरंच काही लोकांना ना खरंच समजत नाही, इतका फापट पसारा म्हणतात ना, थोडक्यात बोलता येत नाही. थोडक्यात बोलण्यावरून लक्षात आलं माझ्या, मी तुम्हाला सांगायला आले होते, काही लागलं ना तर मला हाक मारा, अनिता अशी हाक मारा. असे का? बर येते मी. येते मी आहे. थँक्यू. हो असू द्या. ऐकलत ना संभाषण? हो. तू काय देशपांडेना काय कामालाच लावलेस की काय? सेवेलाच लागले देशपांडे. असं का म्हणताय तुम्ही? एक तर पाय मोडलाय माझा, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घ्यायला लागतात, मला फार अवघडल्यासारखं होतं. तुम्हाला काय बोलायला नाही? मग अशी म्हणालात ना, दया येते तुझी, म्हणून ऐकूलंय सगळं संभाषण, कळलं? नाही, येतंय लक्षात, येतंय माझ्या.
हा. समोरच्याला कोपच्यात पकडून त्याच्या वर्मावर घाव घालण्यात तरबेज असतो अगदी. आता मी कोणाच्या बर्मावर घाव घातलेत? काही बोलत असता तुम्ही? नाही, एकच गोष्ट आहे, घरी पाणी हवंय, चहा हवाय, नाश्ता हवाय, जेवण हवाय असं ऑर्डरी द्यायला लागायच्या, सांगायला लागायचं. इथे सगळ्या गोष्टी तत्परतेने हातात मिळतात. ऐकलत ना आता? पोह्यांची डिश हातामध्ये आली, ते सुद्धा लिंबू पिळून दिलं अनिताताईंनी मला. सांगितलं असं तर बरवलं सुद्धा असतं मला. आणि तुमचं काय झाला का तुमचा नाश्ता? हो झाला. हा, खरं बोला, खरं बोला. म्हणजे होईल. हे स्वानंदी आंघोळीला गेले, निलिमा देवपूजा करते, होईल नाश्ता माझा. आता मला सांगा, कोण दयनीय आहे? तुम्हाला कळलं नसेलच, एक काम करा, आरशासमोर जाऊन उभे राहा, एक दयनीय माणूस दिसेल तुमच्या दृष्टीस. ठेवा फोन, ठेवा, आणि गिडाला काही मिळते का बघा. ठेवा फोन. ओ हे वा. खोटं बोलू बाई, दोन खोटं